हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका स्फोटक राजकीय वादावर ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे। ये किया शिवाजी ने वो किया, शिवाजी को ये है, शिवाजी को ही भाषा तुमची जीभ धडावते कशी महाराजांना अरेतुरे करायला। काय करतायत देवेंद्र फडणवीस? हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा। आणि ती म्हणजे संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले। काय आहे हा वाद आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कसा काय आला, चला जाणून घेऊया याच व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हा सगळा वाद सुरू झाला अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यापासून। रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी। पण संजय राऊत जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार आहेत, त्यांनी शहा यांच्या या दौऱ्यावर आणि त्यांच्या भाषणावर आग ओकली आहे। राऊत यांचा असा दावा आहे की अमित शहा यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचा अपमान केला। पण कसं, चला पुढे पाहूया मुख्य मुद्दा। औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हटले। राऊत यांचा पहिला आक्षेप आहे अमित शहा यांच्या एका शब्दावर। शहा यांनी औरंगजेबाच्या कबरीला समाधी असा उल्लेख केला, असा राऊत यांचा आरोप आहे। त्यावर राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्ञान अमित शहा यांच्याकडून घ्यायची वेळ आमच्यावर आलेली नाही। राऊत यांनी या विषयावर खुचकपणे विचारलं, गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला म्हणून का त्याच्याबद्दल एवढं प्रेम आहे का? हा प्रश्न राऊत यांनी शहा यांच्या गुजरात कनेक्शनशी जोडला आणि यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। तुम्हाला काय वाटतं, औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणणं योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, दुसरा मुद्दा आहे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख। राऊत यांचा दुसरा आक्षेप आहे अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी असा एकेरी केला, जो अपमानजनक आहे असं त्यांचं म्हणणं आहे। राऊत म्हणाले, आम्ही कधीच शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करत नाही, पण देशाच्या गृहमंत्र्यांनी असं का केलं? त्यांनी असा सवालही उपस्थित केला की जर औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणायचं तर हा शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? मित्रांनो, तुम्ही काय म्हणता? शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख तुम्हाला मान्य आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की शेअर करा। राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही। जेव्हा शहा यांनी औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हटलं तेव्हा हे दोघं शांत का राहिले? राऊत म्हणाले, जर हा शब्द दुसऱ्या कोणाच्या तोंडातून निघाला असता तर त्यांनी अक्षरशः थैथयाट केला असता। हा टोला इतका तिखट होता की सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मित्रांनो, आता येतो तो कडेलोटचा मुद्दा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला कडेलोट केलं पाहिजे। राऊत यांनी यावर सुद्धा टोमणा मारला। मग आता कडेलोट करा ना। शहा यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हटलं, मग आता काय करणार? हा टोला इतका वादग्रस्त होता की राजकीय वर्तुळात याची चर्चा थांबायचं नाव घेत नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? राऊत यांचा हा टोला योग्य आहे की यात फक्त राजकारण आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा वाद संजय राऊत आणि अमित शहा यांच्यापुरता फक्त मर्यादित नाही, यातून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित झाला आहे। सोशल मीडियावर यावरून दोन गट पडलेत। काही जण राऊत यांच्याशी सहमत आहेत तर काही जण याला राजकीय स्टंट म्हणतात। पण एक गोष्ट नक्की, हा वाद पुढे काय वळण घेणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे। तर मित्रांनो, हा होता संजय राऊत यांच्या अमित शहांवरील हल्ल्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या वादाचा सगळा किस्सा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन आणि धमाकेदार टॉपिकसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।